जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारची पूजा तर आमच्याकडे खूप छान अशी झालेली आहे आणि नैवेद्यासाठी मी काय काय बनवणार आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बाउलमध्ये मी मुगाची डाळ, बटाटा, फ्लावर, गाजर, मटर, फरसबी या सगळ्या भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेला आहे. कांदा टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, राई जिरीची फोडणी दिलेली आहे आणि छोटासा चम्मच असं किंचितचं असं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. तर वरणाऐवजी मी अशी तिखट डाळ बनवलेली आहे आज. गरमागरम भातासोबत खूप छान लागते. आता 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणीही टाकून घेतलेलं आहे. भाजीमध्ये टोमॅटोही टाकून घेतलेला आहे. छान अशी भाजी आपली मिक्स करून घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे आणि भाजीलाही छान अशी उकळी आलेली आहे आपल्या आणि भाजी रेडी झालेली आहे. तर आता याच्यामध्ये मी एक चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. भाजी तर आपली रेडी झालेली आहे. दुसरी भाजी बनवणार आहे मी मुळ्याची भाजी. तर त्यासाठी मी मुळ्याची पानं छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेलं आहे आणि टोमॅटो आणि कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मी. तर सर्वात आधी पॅनमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी राई जिरीची फोडणी दिलेली आहे. तर कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये. कांदा असा छान जसा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मिरची टाकून घेतलेली आहे. ह्या मिरच्या खूप तिखट लागतात त्यामुळे मी 2च मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आत्ता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. त्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये भाजी. छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत मी मुळ्याची पानं. पालेभाज्या शिजायला फारसा वेळ लागत नाही, थोड्या वेळातच छान अशा शिजून जातात. तर आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी मीठ टाकून घेतात त्याच्यामध्ये. मिक्स करून घेतलेली आहे भाजी आणि थोड्या वेळासाठी फक्त झाकून देऊन ठेवून दिलेलं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. मुळ्याची भाजी तर रेडी झालेली आहे आणि आत्ता मी बनवणार आहे रायता बनवणार आहे. तर त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, बीट, शिमला मिरची, गाजर, काकडी या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या आपल्याला एका पातेलीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच दही टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि 1 चम्मच मीठही टाकून घेतलेलं आहे मी. आणि आत्ता मी टाकून घेते त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. तर झालं, रायताही आपला रेडी झालेला आहे. आणि मी बनवणार आहे बटाट्याची भाजी. तर त्यासाठी मी बटाटे कट करून टाकलेले आहेत पिठामध्ये. बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, चिमूटभर खायचा सोडा आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं भजी बटाट्याची करून घेतलेली आहे. आणि गोड नैवेद्यासाठी मी बनवणार आहे श्रीखंड पुरीचं प्लॅन केलेला आहे मी. तर त्यासाठी मी पुरी बनवलेली आहे, बटाटा भाजी बनवलेली आहे मी. आणि मी तळून घेतलेले आहेत, शेव तळून घेतलेले आहेत, पापड घेतलेले आहेत तळून आणि मिरची तळून घेतलेल्या आहेत.
तर नैवेद्याचं प्लेट तर माझं रेडी झालेलं आहे देवीसाठी छान असं. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.